पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्येप्रकरणी सिया आणि चेतनला पोलिसांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांसमोर हजर केलं। यावेळी केतनची हत्या का केली असा प्रश्न एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी विचारला, मात्र त्यावर सियानं मौन बाळगलं। सिया को पुलिस स्टेशन लाया गया है पूछताछ करने के लिए। आप देख सकते हैं कि ये सिया को यहाँ पर लाया गया है। सिया पर हत्या का आरोप है। सिया को आप देख सकते हैं। सिया आप कुछ कहेंगे? सिया तो सिया से बात करने की हमने कोशिश की, लेकिन सिया फिलहाल कुछ भी नहीं कह रही। लेकिन सिया को फिलहाल लाया गया है पुलिस स्टेशन, उनसे पूछताछ की जाएगी। पूछताछ कर इस मामले में हत्या को कैसे अंजाम दिया गया था, तमाम तरह के जो है एंगल है उससे जांच की जाएगी। चेतन को देखा आपने। चेतन और सिया दोनों ही एबीपी न्यूज के सवालों से भागते नजर आए। उनसे पूछा गया कि आखिर इस हत्या को अंजाम क्यों दिया आपने, लेकिन किसी ने कोई जवाब दिए बिना ही यहाँ से चले गए। कैमरामैन मनोज के साथ सूरज ओझा, एबीपी न्यूज, मुंबई। केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया आणि चेतन यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी केतन अग्रवाल याच्या हत्येची कबुली दिली। या कबुलीनंतर तपासाला महत्त्वाचं वळण मिळालं असून हत्येमागील नेमका कट आणि त्याचं नियोजन उघड करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास आणि चौकशी सुरू आहे। येस आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, अजून एकदम प्रायमरी स्टेजला आहे इन्व्हेस्टिगेशन, परंतु आतापर्यंत त्यांनी प्रायमरीली कबूल केलेलं आहे की सगळं येस केलेलं आहे। म्हणजे कन्फेशन मध्ये त्यांनी काय सांगितलं? तिने मूळ याच्यामध्ये जी सिया मुलगी आहे तिला लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्या कारणानेच तिने तिच्या मित्रासोबत मिळून प्लॅन करून त्याला मर्डर करून त्याला अपघाताचं स्वरूप दिलं होतं, असं त्यांनी कन्फेस केलं। जी। पुण्यातील गाजलेल्या लोहगड हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवालच्या हत्येचा कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखल्याचं तपासातून समोर येत आहे। हत्येच्या दिवशी दोघांनी एका कॅफेमध्ये भेट घेऊन अंतिम रणनीती ठरवल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली। सिया आणि चेतन यांच्यात गेल्या 6 महिन्यात तब्बल 2004 फोन कॉल झाल्याचं उघड झालं। या वारंवार संपर्कामुळे दोघांमधली जवळीक आणि कटामधील सहभागाबाबतचा संशय अधिक गडद झाला। आरोपी सिया आणि चेतननं केतन अग्रवालच्या हत्येचा प्लॅन कसा आखला ते आपण पाहूया। दिवाळी पार्टीमध्ये सिया आणि चेतनची ओळख झाली। सिया आणि चेतनमध्ये 6 महिन्यांपासून 2004 कॉल्स झाले। हत्येच्या दिवशी कॅफेत बसून केतनच्या हत्येचा प्लॅन आखला गेला। 14 जूनला केतनला लोहगडावरून ढकललं आणि साप दिसला असा बहाणा करून सियानं केतनला धक्का दिला। चेतननं लोहगडावर भर उन्हात हुडी, कानटोपी आणि मास्क घातल्यानं संशय बळावला। सीसीटीव्हीत चेतन सियासोबत खुणांच्या भाषेत बोलत असल्याचं समोर आलं। 4 जूनला बालीत सिया आणि केतनचं फोटो शूट होतं, मात्र सियानं त्याचा पासपोर्ट फाडला। केतनची हत्या केल्यानंतर सिया गोयलच्या वागण्यात काहीसा बदल झाला नसल्याचा आरोप केतनच्या वडिलांनी केला। सियानं सोशल मीडियावर एक पोस्ट करून दुःख व्यक्त केलं, पण हा सारा बना होता हे आता समोर आलं। बघूया सियानं काय नेमकी पोस्ट केली होती। तू माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला सोडून गेलास। आपलं लग्न जवळ येत असताना तू मला सोडून गेलास। माझ्यासोबत तू हे असं का केलंस ते मला अजूनही कळेना। माझी अनेक स्वप्न होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मला कधीच मिळणार नाहीत। मी तुझ्यावर इतकं प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास। तुझ्या आत्म्यास शांती मिळो, अशी पोस्ट सियानं केली होती।
दरम्यान केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते. केतनच्या हत्येसाठी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं हत्येसंदर्भातली माहिती गुगलवर सर्च केली होती. हत्या करून त्याला अपघात कसं दाखवलं जाईल हे सियानं सर्च केलं होतं अशी माहिती मिळते. सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये धक्कादायक माहिती मिळते. शिवाय केतन अग्रवाल हत्येच्या FIR कॉपीतून धक्कादायक माहिती समोर आली. साखरपुडा झाल्यापासून केतन अग्रवालला सियावर संशय होता. सिया केतनला वारंवार लोहगडावर घेऊन जात होती, सुनियोजित कट रचून, असा केतनच्या वडिलांनी दावा केला. सिया किरकोळ कारणांवरून भांडत असल्याची तक्रार केतननं वडिलांकडे केल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्याच्या खराडीत डोक्यात गॅस सिलेंडर मारून पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली. आरोपी पती जयराम बाबर